नीट यूजी 2026 परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणातील सर्व दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोलापूर प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली। वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नीट यूजी 2026 परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणातील सर्व दोषींवर तातडीनं कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोलापूर प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली। या प्रकरणी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। देशभरातील तब्बल 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या प्रकाराचा PTAनं तीव्र निषेध केला। पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्या रॅकेट भ्रष्ट अधिकारी तसंच दोषी आढळणाऱ्या खाजगी क्लासेस चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेनं केली। दोषी क्लास संचालकांच्या पाठीशी संघटना उभी राहणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं। PTA ही संघटना गेल्या 26 वर्षांपासून प्रामाणिक आणि सर्वसामान्य क्लास संचालकांच्या हितासाठी कार्यरत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। या संपूर्ण प्रकरणात CBI मार्फत चौकशी सुरू असून सर्व आरोपींना अटक करून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। तसंच या प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवून दोषींना त्वरित शिक्षा देण्यासाठी स्वतंत्र फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली। नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी परीक्षा प्रणालीचं आधुनिकीकरण, ऑनलाईन परीक्षांचा अवलंब, कडक सुरक्षा यंत्रणा आणि NTAच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणण्याची गरज असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे। परीक्षा एकाच दिवशी न घेता विविध सत्रांमध्ये घेण्याचा पर्यायही विचारात घ्यावा अशी सूचनाही करण्यात आली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक आधारित ऑनलाईन पद्धतीनं घेण्याची घोषणा केल्याचं स्वागत PTAनं केलं। तसंच JEEच्या धर्तीवर वर्षातून 2 वेळा नीट परीक्षा घेण्यात यावी, विविध स्लॉट ठेवावेत आणि गुणांचं सामान्यीकरण करण्यासाठी पर्सेंटाईल पद्धतीचा वापर करावा अशी मागणीही संघटनेनं सरकारकडे केली। आम्ही आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। परवा जे नीट यूजी घोटाळा झालेला आहे नीट परीक्षेमध्ये, ज्याच्यामध्ये लातूरचा एक कोचिंग क्लासेस संचालक पेपरफुटी प्रकरणामध्ये अडकला होता। आम्ही सर्व कोचिंग क्लासेस संघटनेचे कोचिंग क्लासेसचे संचालक माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन हे देण्यासाठी आलो आहे की त्या संचालकावर कठोरात कठोर कारवाई व्हावी। त्याचबरोबर अशा पद्धतीने कोणी चुकीचं काम करत असेल, संचालक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील, अशा पेपरफुटीमध्ये कोणी आढळलं असेल तर त्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी। त्याचबरोबर आमच्याकडे असं आहे की एखादा डॉक्टरांनी चूक केली तर सगळे डॉक्टर चुकीचे होत नाहीत। एखाद्या राजकारण्याने कुठली तर चूक केली, घोटाळा केला तर सगळे राजकारणी घोटाळेबाज होते। तसं आम्ही कोचिंग क्लासेस संघटनेचं आमचं मत आहे की एखादा संचालक नी काहीतरी चुकीचं काम केलं असेल तर सगळे संचालक दोषी होत नाहीत। आणि आम्ही सर्व संचालकांनी असं ठरवलेलं आहे की हा 1 महिना जे नीट परीक्षा 21 जूनला देणार आहे त्यांच्यासाठी आमच्या सर्व संघटनेच्या सदस्यांनी मोफत मार्गदर्शन त्यांच्या क्लासेसमध्ये ठेवलेलं आहे। त्यासाठी कोणतीही फीज आकारली जाणार नाही। यावेळी राज्य सल्लागार प्राध्यापक सुनील कामतकर, जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विशाल झवेरी, शहर अध्यक्ष प्राध्यापक शशांक भोसले, शहर सचिव प्राध्यापक मल्लिकार्जुन परळकर यांच्यासह शहरातील अनेक कोचिंग क्लासेसचे संचालक उपस्थित होते।